नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण विशेष गरजा असणारी बालके या संदर्भातील संकल्पना स्पष्टीकरण पाहणार आहोत. विविध व्याख्या पाहणार आहोत. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार पाहणार आहोत. तर हा घटक खूप महत्त्वाचा आहे. दरवर्षी TET एक्झामला किमान 1 व जास्तीत जास्त 2 प्रश्न या घटकावर येतात, म्हणजे येतातच. ओके, इतका हा घटक महत्त्वाचा आहे. तर आज आपण काय करणार आहे की 1 तास लागो, 1.5 तास लागो, 2 तास लागो, सलग आपण हा घटक आज पूर्ण करणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओतील प्रत्येक घटक खूप महत्त्वाचा आहे. ओके, चला तर आपण हा घटक आज समजावून घेणार आहोत. तयार आहात सर्वजण? घटक आहे विशेष गरजा असणारी बालके. तर बघा, विशेष गरजा असणारी बालके म्हणजे नेमकं काय बाबा? कोणत्या बालकांना विशेष गरजा असणारी बालकं म्हणतात? तर तुम्हाला माहीत आहे की समाजामध्ये अनेक बालके असतात किंवा व्यक्ती असतात आणि आपण म्हणतो प्रत्येक मूल हे अद्वितीय असते, म्हणजे कोणीच कुणासारखं नाही आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या बाबतीत वेगळं आहे. त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्यांच्यात वेगळ्या क्षमता आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यांच्या शिकण्याची पद्धती वेगळी आहे. मग आपण म्हणतो प्रत्येक मूल अद्वितीय आहे. तर याच कारणाने, कारण कुणीच कुणासारखं नसतं कोणत्याच बाबतीत. काही बालके जी असतात बघा, त्यांची शिकण्याची पद्धत, संवाद साधण्याची पद्धत, सामाजिक संबंध, दैनंदिन क्रिया पार पाडण्याच्या बाबतीत इतरांपेक्षा ती बालकं वेगळी असतात. त्यांना आपण काय म्हणून ओळखतो? विशेष गरजा असणारी बालके म्हणतो बघा. सर्वसामान्य मुलांपेक्षा सुद्धा वेगळं, त्यांची शिकण्याची पद्धत वेगळी असते, संवाद साधण्याची पद्धत वेगळी असते, सामाजिक संबंध त्यांचे वेगळे असतात, दैनंदिन क्रिया वेगळ्या असतात आणि त्यांच्याकडे एक वेगळ्याच प्रकारची क्षमता असते. त्या बालकांना आपण काय म्हणतो? विशेष गरजा असणारी बालके. ओके, आणखी संकल्पना तुम्हाला पुढील घटक ऐकल्यानंतर क्लिअर होईल बघा. नेक्स्ट बघूया आपण. तर बघा, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे. मग विशेष गरज ही जी संकल्पना आहे किंवा हा जो शब्द आहे तो खूप व्यापक आहे. फक्त अशा एखाद्या एवढ्याच गटाला आपण विशेष गरजा असणारी बालके म्हणणार नाही आहेत. याचा अर्थच खूप व्यापक आहे. यामध्ये काय माहिती आहे का, शारीरिक अपंगत्वसुद्धा येतं, म्हणजेच अस्थिव्यंग, अंधत्व, ADHD, ऑटिझम, कर्णबधिरता, हे जे शारीरिक अपंगत्व आहेत या गोष्टींचा सुद्धा या विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये समावेश होतो. त्याच पद्धतीने बौद्धिक अपंगत्वसुद्धा असतं बघा. बौद्धिक अपंगत्व म्हणजे काय? तर शिकण्यात अडचणी असतात, त्याला आपण अक्षम म्हणतो. शिकण्यामध्ये अडचणी असणारी बालकं जी असतात ते सुद्धा बौद्धिक अपंगत्वामध्ये येतात. पुन्हा आहे विकासात्मक विकार. विकासात्मक कोणते येतात? तर इथं आत्ता वर 2 दिलेत की नाही, ऑटिझम आणि ADHD, हे विकासात्मक विकार आहेत. आणि भावनिक किंवा वर्तनात्मकसुद्धा समस्या असतात. तसेच काही मुलं अत्यंत हुशार असतात बघा, अत्यंत हुशार असतात. आपण त्यांना ही मुलं विशेष आहेत म्हणतो, कारण ती इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारचे असतात. च्या मदतीची, संसाधनाची, समर्थनाची आवश्यकता असते, जेणेकरून त्यांच्या क्षमता ज्या आहेत त्या गाठू शकतात. मग आता या सर्व स्पष्टीकरणावरून तुम्हाला काय समजलं? तर विशेष गरजा असणारी बालके, यामध्ये शारीरिक अपंगत्व असणारी बालके येणार आहेत. ओके, शारीरिक अपंगत्व असणारी बालके येणार आहेत. पुन्हा विकासात्मक अपंगत्व असणारी बालके येणार आहेत. बौद्धिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थी जे असतात, अडचणी असणारे, ती येणार आहेत. पुन्हा अतिहुशार, विलक्षण बुद्धिमत्ता, उच्च प्रतिभा असणारे अत्यंत हुशार विद्यार्थीसुद्धा येणार आहेत. म्हणजे या सर्व बालकांना मिळूनच आपण एकच संज्ञा वापरतो, विशेष गरजा असणारी बालके. ओके, लक्षात आलं? विशेष गरजा असणारी बालके. नाहीतर आत्तापर्यंत आपला गैरसमज काय होता? विशेष गरजा असणारी बालके म्हणजे फक्त अपंग बालके, असा आपला गैरसमज होता. पण तसं नाही आहे. विशेष गरजामध्ये वरील सर्वच प्रकारची बालके येतात. बघा, या विशेष गरजा असणारी जी बालके आहेत त्यांची लक्षणं कसं ओळखायची बघा. त्यांची 3 प्रकारची लक्षणं त्यांच्यामध्ये आढळतात. पहिलं लक्षण आढळतं क्षमतामधील भिन्नता.
म्हणजे विशेष गरज असणाऱ्या बालकांची शारीरिक क्षमता, मानसिक, भावनिक क्षमता ह्या बहुसंख्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात. वेगळ्याच प्रकारचं शारीरिक क्षमता असते, मानसिक, भावनिक क्षमता असतात. दुसरं लक्षण बघा, नेहमी कार्यक्रमात अडचणी. मग सामान्य शैक्षणिक वातावरण यश मिळवण्यात येणाऱ्या अडचणी, अशी पण बालकं असतात. इथं जर तुम्ही शारीरिक, मानसिक बघितलं, इथं मतिमंद येऊ शकतात, अस्थिव्यंग येऊ शकतात, कर्णबधीर येऊ शकतात. आणि इथं जर बघितलं तर अध्ययनात अडचणी येणारे बालकं येतात, अध्ययन अक्षम बालके इथं येऊ शकतात. तिसरं लक्षण आहे विशेष मदतीची आवश्यकता. इथं मात्र अतिशय बुद्धिमान, विलक्षण बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी येतात की त्यांना विशेष कौशल्याची, विशेष विकासाची गरज असते. तर अशा तीनही प्रकारची लक्षणं या विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये आढळतात. ओके, इथंपर्यंत समजलं असेल तर चॅटमध्ये कमेंट करा. समजलं का? इथंपर्यंत घटक समजला का तुम्हाला? विशेष गरजा असणारी बालके ही संकल्पना क्लिअर झाली असेल तर चला लवकर चॅटमध्ये कमेंट करा. पुढील घटक आपण बघणार आहोत की या विशेष गरजा असणाऱ्या बालकांसंबंधी काही मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. मग त्या व्याख्यांमध्ये कशा लक्षात ठेवायचं एक ट्रिक दिलं आहे बघा, सोप्या पद्धतीने ट्रिक आहे. मग ते देत असताना जवळपास सारख्या व्याख्या एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं आहेत कर्क, एकच मिनिट मी पेन घेते. इथं आहेत कर्क आणि इथं आहेत ह्युविट. या दोन मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या करताना काय केलं आहे, आधी लक्षपूर्वक ऐका. कर्क काय म्हणतात बघा, कर्क टॉपर असं त्यांचं नाव आहे. कर्क टॉपर 1972 साली ही व्याख्या केलेली आहे. त्यांनी काय केलं आहे की ज्या मुलांना त्यांच्या शारीरिक, मानसिक किंवा भावनिक स्थितीमुळे सामान्य शैक्षणिक कार्यक्रमात यश मिळवणे कठीण होते त्यांना विशेष बालके म्हणतात. काय सांगितले हो कर्क टॉपरनी? तेच सांगितले की ज्या मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिक स्थितीमुळे सामान्य शैक्षणिक कार्यक्रमात यश मिळवणे कठीण जाते त्यांना विशेष बालके म्हणतात. मग ह्युविट काय म्हणतात बघा, ह्युविटने 1968 साली ही व्याख्या केलेली आहे. काय केली आहे बघा, विशेष मुले ती आहेत जी बौद्धिक, शारीरिक, सामाजिक किंवा भावनिक क्षमतांच्या बाबतीत सामान्य मुलांपेक्षा लक्षणीय वेगळी असतात आणि ज्यांना त्यांच्या योग्य विकासासाठी विशेष शैक्षणिक सेवा सुविधा आवश्यक असतात. तर बघा इथं त्यांनी दोघांच्या व्याख्येमध्ये त्यांनी काय केले, शारीरिक आणि मानसिक भिन्नता त्यांनी मान्य केली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रगतीसाठी विशेष आवश्यकता सुविधा पाहिजे, व्यवस्था पाहिजे असंही त्यांनी त्यांच्या व्याख्येत सांगितलेलं आहे. ओके, चला दुसरे मानसशास्त्र आहेत हॅलमन आणि दुसरे आहे ट्रॉमिनर. हॅलमन आणि ट्रॉमिनर. हॅलमन काय म्हणतात बघा, जे बालक सामान्य मुलांपेक्षा अधिक किंवा कमी क्षमतांनी युक्त असतात आणि ज्यांना योग्य प्रगतीसाठी विशेष शैक्षणिक मदत हवी असते ते अपवादात्मक बालक. त्यांनी काय म्हटलं आहे की बालकांची कमी अधिक क्षमता असं म्हटलेलं आहे बघा त्यांच्या व्याख्येमध्ये. आणि ट्रॉमिनर काय म्हणतात बघा, विशेष मुले ही अशी मुले असतात जी सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय उच्च किंवा अतिशय कमी क्षमतांनी संपन्न असतात, ज्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष व्यवस्था आवश्यक असते. तर ट्रॉमिनरसुद्धा हेच म्हणतात की काही मुलं कमी क्षमताची असतात, काही अधिक क्षमताची असतात आणि त्यांना त्यांच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार शैक्षणिक प्रगतीसाठी व्यवस्था आवश्यक असते असं म्हटलेलं आहे. बघा कर्क आणि ह्युविट शारीरिक, मानसिक भिन्नता म्हणतात, इथं क्षमता कमी अधिक म्हणतात. ओके, त्यानंतर बघा इथं आहे क्रूअर. हे क्रूअर वाचायचं बरं का इथं, क्रूअर. आणि दुसरं आहे NEA. NEA म्हणजे N म्हणजे नॅशनल, E म्हणजे एज्युकेशन, A म्हणजे असोसिएशन. नॅशनल एज्युकेशन असोसिएशन. या दोघांची व्याख्या जवळपास सारखी आहे. काय आहे बघा, आधी आपण क्रूअरची व्याख्या बघूया. क्रूअरनी 1954 साली ही व्याख्या केलेली आहे. काय आहे, विशेष मुले ही ती आहेत जी
सामान्य मुलांपासून इतक्या प्रमाणात वेगळी असतात की त्यांच्या विकासासाठी विशेष शिक्षण आवश्यक असते. ओके, म्हणजे ते सुद्धा काय म्हणतात की सामान्य मुलांपेक्षा वेगळे आहेत, त्यांना विशेष शिक्षण पाहिजे. पुन्हा NEA नॅशनल एज्युकेशन असोसिएशननी काय व्याख्या केली आहे बघा. विशेष मुले म्हणजे अशी मुले ज्यांना शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक किंवा बौद्धिकदृष्ट्या विशेष शैक्षणिक प्रशिक्षणात्मक सुविधा आवश्यक असतात. यांनी सुद्धा हीच व्याख्या केली आहे की असे विद्यार्थी जे शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिकदृष्ट्या विशेष आहेत आणि त्यांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. शेवटची व्याख्या आहे क्रो अँड क्रो यांची. क्रो अँड क्रो काय म्हणतात बघा. विशेष बालक म्हणजे असे मुले जी मानसिक, सामाजिक, शारीरिक वैशिष्ट्यामध्ये इतकी भिन्न असतात की त्यांच्यासाठी शालेय पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. क्रो अँड क्रोची व्याख्या महत्त्वाची का आहे तर त्यांनी काय केलं आहे, भिन्नता मान्य केली आहे, व्यवस्थापन मान्य केले आणि विशेष त्यांनी काय सांगितले की शालेय पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे या विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी. म्हणून कुणी सुचवलं आहे क्रो अँड क्रो. म्हणून क्रो अँड क्रो IMP यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी सर्वांपेक्षा काहीतरी वेगळा मुद्दा मांडलेला आहे. त्यांनी सांगितले की शालेय पद्धतीत या विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी बदल करणे गरजेचं आहे. ओके, सर्व तज्ज्ञांचं एकमत आहे बघा. सर्व तज्ज्ञ तेच म्हणतात शारीरिक, मानसिक भिन्नता आणि प्रगतीसाठी विशेष आवश्यकता. विशेष बालक म्हणजे असे मूल ज्यांना सामान्य शिक्षण पद्धती अधुरी पडते. हे तात्पर्य या सर्व व्याख्यांचं. ओके, तर बघा आता आपण पुढे बघूयात आणि काही महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करत जावा म्हणजे तुम्हाला फायदा होईल त्याचा. क्रो अँड क्रोची व्याख्या आधी हे करूया. बघा, या सर्व व्याख्येतून आपल्या असं लक्षात आलं असेल की जुनी जी पद्धत आहे सर्व विद्यार्थी एकत्र शिकायची, मग त्यामध्ये विशेष गरजा असणारी बालके आणि सर्वसामान्य बालके एकत्र असायची. परंतु या व्याख्येतून सांगितले की त्यानुसार नवीन पद्धत केली पाहिजे, शालेय पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कुणाचं वाक्य आहे, क्रो अँड क्रो यांचं. विशेष शिक्षण म्हणजे बालकाला सामान्य बनवण्याचा प्रयत्न नाही आहे, तर त्यांच्या अद्वितीय क्षमतांना न्याय देण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत, संसाधनामध्ये, दृष्टिकोनात केलेला बदल आवश्यक आहे. ओके, तर इथंपर्यंत आपण विशेष गरजा असणारी बालके म्हणजे नेमकं काय ही संकल्पना पाहिलेली. आता तुमच्या लक्षात आलं असेल विशेष गरजा असणारी बालके म्हणजे हुशार आली, मतिमंद आली, शारीरिक अपंग आलं, सर्व ज्यांच्या क्षमता कमी आहेत किंवा उच्च आहेत अशा दोन्ही प्रकारची बालके यामध्ये समाविष्ट होतात. ओके, तर आता या विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार आहेत. मुख्य किती प्रकार आहेत आपण बघूया. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे मुख्य 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे बौद्धिकदृष्ट्या विशेष बालक. दुसरा प्रकार आहे शारीरिकदृष्ट्या विशेष बालक. तिसरा प्रकार आहे शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालक. चौथा प्रकार आहे सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या विशेष बालक. आणि 5वा प्रकार आहे भावनिकदृष्ट्या विशेष बालक. तर या विशेष आणि अपवादात्मक बालकांचे मुख्य 5 प्रकार तुम्हाला लक्षात आले का? बौद्धिकदृष्ट्या विशेष बालक, शारीरिकदृष्ट्या विशेष बालक, शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या विशेष बालक आणि भावनिकदृष्ट्या विशेष बालक. ओके, चला आपण एक एक प्रकार आता समजून घेणार आहोत. एक एक प्रकार आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. पहिला प्रकार मी सांगितलेला होता बौद्धिकदृष्ट्या विशेष बालके. बौद्धिकदृष्ट्या विशेष बालके बघूयात आपण बौद्धिकदृष्ट्या विशेष बालकांमध्ये काय सांगितलेलं आहे ते. बघा, बौद्धिकदृष्ट्या विशेष बालकांमध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात. बघा, बौद्धिकदृष्ट्या विशेष बालके जी आहेत त्यांचे पुन्हा 4 प्रकारामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. त्यातील पहिला प्रकार आहे उच्च बुद्धिमत्ता असलेली बालके. त्यांना आपण प्रतिभावान बालके म्हणतो. उच्च बुद्धिमत्ता म्हणजे किती की ज्यांचा IQ ज्याला आपण बुद्ध्यांक म्हणतो, बेने आणि टर्मननी सांगितलेले बुद्ध्यांक, IQ जो आहे तो 41पेक्षा जास्त असायला पाहिजे.
त्याला आपण अलौकिक बुद्धिमत्ता म्हणतो. काय म्हणतो? अलौकिक बुद्धिमत्ता. त्यांना उच्च बुद्धिमत्ता, प्रतिभावान म्हणतो. अत्यंत हुशार, जिज्ञासू, विलक्षण शिकण्याची गती असलेली ही बालके असतात. त्यांचं ते वैशिष्ट्य आहे, लक्षण आहे. 140पेक्षा जास्त IQ किंवा बुद्ध्यांक असतो. अत्यंत हुशार असतात, जिज्ञासू असतात आणि शिकण्याची विलक्षण गती असते. त्यानंतर बौद्धिकदृष्ट्या विशेष बालकांमध्ये दुसरा प्रकार आहे कमी बुद्धिमत्ता. बघा, अलौकिक बुद्धिमत्ता 140पेक्षा जास्त. कमी बुद्धिमत्ता त्याला आपण मंद बुद्धिमत्ता म्हणतो. त्याचा IQ जो असतो, बुद्ध्यांक असतो, तो 70पेक्षा कमी असतो. किती असतो? 70पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेल्या बालकांना आपण मंदबुद्धी असे म्हणतो. मग यांचं वैशिष्ट्य किंवा लक्षण काय आहे? तर ही जी बालकं असतात त्यांना मूलभूत शैक्षणिक व सामाजिक कौशल्य शिकण्यात अडचणी असतात. मूलभूत गोष्टीसुद्धा त्यांना शिकण्यामध्ये अडचणी येतात. मूलभूत गोष्टीसुद्धा त्यांना करण्यामध्ये अडचणी येतात. ओके. तिसरा प्रकार आहे सर्जनशील बालके. त्यांना क्रिएटिव्ह चिल्ड्रन्स म्हणतो आपण. सर्जनशील बालके, क्रिएटिव्ह चिल्ड्रन्स किंवा सर्जनशील बालके. यांचं वैशिष्ट्य काय आहे बघा. ही जी बालकं असतात का नाही, त्यांना नवीन, मौलिक, असामान्य विचार करण्याची त्यांची क्षमता असते. कोणतीही समस्या द्या, ती वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा ती प्रयत्न करतात. म्हणून तर आता हॅकॅथॉन स्पर्धा असो, विज्ञान प्रदर्शन असो, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये बघा, काही जे राज्य लेवलला जातात किंवा राज्यात सिलेक्ट होतात, ते विद्यार्थी सर्जनशील विद्यार्थी असतात. त्यांचं त्या समस्येवर उपाय शोधण्याचा जो विचार असतो ना, तो नवीन असतो, मौलिक असतो आणि असामान्य विचार, अफलातून विचार असतो. ओके. चौथा प्रकार आहे स्वमग्न. काय आहे? स्वमग्न. बघा, न्यूरो डेव्हलपमेंट स्पेक्ट्रम असं सुद्धा याला म्हणतात. काय म्हणतात? न्यूरो डेव्हलपमेंट स्पेक्ट्रम. म्हणजे काय? तर सामाजिक संवाद आणि वर्तणूक भिन्नता यांच्यामध्ये ही समाजामध्ये संवाद करताना म्हणा किंवा त्यांच्या वर्तणुकीमध्ये भिन्नता आढळते. ती ही बालके स्वतःमध्येच गुंतलेली असतात, स्वतःच विचार करत असतात. समाजामध्ये समायोजन साधण्यासाठी ते अक्षम असतात. ते संवाद साधू शकत नाहीत. त्यांच्या वर्तणुकीतून सुद्धा ती भिन्नता दिसून येते. ओके. इथंपर्यंत तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या विशेष बालके आहेत, त्यांचे 4 प्रकार तुम्हाला इथं लक्षात आले असतील. आपण बघूयात एक एक प्रकार. बघा, पहिला प्रकार आपण काय पाहिला होता? बरोबर, प्रतिभावान मुले, उच्च बुद्धिमत्ता असलेली बालके, गुणवान मुले म्हणतो आपण. म्हणतो बघा, गॉड गिफ्टेड टॅलेंट म्हणतो. गॉड गिफ्टेड टॅलेंट म्हणजे इतकं टॅलेंट असतं, टॅलेंटेड चिल्ड्रन असतात. मग इथं की नाही, हार्विंग हास्ट यांनी या बालकांची व्याख्या काय केली आहे बघा. कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बालकांना प्रतिभाशाली बालक म्हणतात. कोणतंही क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बालकांना हार्विंग हास्ट हे प्रतिभाशाली बालक असे म्हणतात. ओके. हार्विंग हास्ट यांची ही व्याख्या आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी, त्यांना आपण म्हणतो गॉड गिफ्टेड टॅलेंट, टॅलेंटेड चिल्ड्रन. बौद्धिकदृष्ट्या उच्च बुद्धिमत्ता, प्रतिभावान बालके. मग बघा, यांची वैशिष्ट्य काय बघा. यांचं जे IQ असतो की नाही, बुद्ध्यांक, तो 140पेक्षा जास्त असतो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की त्यांचा बुद्ध्यांक असतो तो 140पेक्षा जास्त असतो. आणि जलद शिकण्याची गती असते बघा. कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, ते फास्ट शिकतात, लगेच त्यांना समजतं. त्यांच्याकडे ते कौशल्य असतं, जलद शिकण्याची गती असते. समस्येचे नवीन उपाय शोधण्याची वृत्ती असते. एखादी समस्या जर भेडसावली तर ते समस्येवर नवीन उपाय सहज पद्धतीने शोधू शकतात. त्यानंतर इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हा अहंभाव. हा त्यांचा दुर्गुण म्हणा बघा, किंवा वैशिष्ट्य पण म्हणू शकतो, किंवा मर्यादा. काही विद्यार्थी काय करतात माहिती आहे का, खूप प्रतिभावान असणाऱ्यांना, क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत असा अहंभाव त्यांच्यात असतो. येऊ शकतो बरं का, काही जणांमध्ये असतोच असं नाही, तर अहंभाव येऊ शकतो.
पण जास्तीत जास्त विद्यार्थी मध्ये अहंभाव नसतो. ओके. त्यानंतर आहे शिक्षकांसाठी प्रतिस्पर्ध्यासारखे म्हणजे शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना हँडल करताना खूप स्वतः तयार करावी लागते, कारण त्या विद्यार्थ्याचा IQ जास्त असल्यामुळे ते कोणते प्रश्न विचारतील याचा अंदाज घेऊन शिक्षकाला प्रतिस्पर्ध्यासारखं अध्यापन करावं लागतं, इतक्या अटीतटीनं, कारण त्यांची IQ जो अत्यंत उच्च दर्जाचा असतो. ओके. मग यामध्ये उदाहरणादाखल कोण येतात? उदाहरण आईन्स्टाईनचं उदाहरण घ्या, रामानुजन घ्या, लता मंगेशकर घ्या. हे ज्या व्यक्ती आहेत त्या लहानपणापासूनच अतिशय प्रतिभावान अशा व्यक्ती आहेत. ओके. तर ह्या व्यक्तींना आपण उच्च बुद्धिमत्ता असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणू शकतो. दुसरा प्रकारच्या ऐवजी प्रतिभावान मुलांसाठी शैक्षणिक दृष्टिकोन कसा असायला हवा. बघा, प्रतिभावान मुलांसाठी तुमचा शैक्षणिक दृष्टिकोन कसा असायला हवा, तर अभ्यासात समृद्धीकरण, अभ्यासक्रमात समृद्धीकरण पाहिजे. म्हणजे त्यांची जी जिज्ञासा आहे, त्यांची बुद्धी आहे, त्यांना खूप मोठं खुराक लागणार आहे. मग त्यांना समृद्ध करणारा अभ्यासक्रम असायला हवा. म्हणजे तुमचं जो टेक्स्टबुक आहे, पाठ्यपुस्तक आहे, ते इतक्या उच्च दर्जाचं पाहिजे, त्यातले काही घटक इतक्या उच्च दर्जाचे पाहिजेत की त्यांनासुद्धा हे पुस्तक आपल्या उपयोगी आहे असं वाटलं पाहिजे. दुसरा आहे प्रकल्प व संशोधन कार्य. तर बघा, अशा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रकल्प आणि संशोधन कार्य द्यायला पाहिजे. तिसरा आहे उच्च स्तराचे आव्हान. तर असे जे प्रतिभावान मुलं आहेत त्यांना उच्च स्तराचं आव्हान द्यायचं. मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न काढून द्यायच्या, त्यांच्या स्पर्धा लावायच्या, कार्यशाळा भरवायच्या, प्रश्नमंजुषा घ्यायची, किंवा त्यांना या इयत्तेच्या पुढील अभ्यासक्रमावर आधारित अभ्यास द्यायचा. असं उच्च स्तराचं आव्हान त्यांना द्यायचं, जेणेकरून त्यांची जी प्रगल्भता आहे, बौद्धिक पातळी आहे, ती आणखी उच्च स्तरावर प्रगती करू शकेल. ओके. आपण दुसरा प्रकार कोणता पाहिला होता? बरोबर, कोणता पाहिला होता? बरोबर, व्हेरी गुड. मंदबुद्धीची बालके. मंदबुद्धीची बालके. मग बघा, मंदबुद्धीची बालके काय असतात, तर त्यांचा जो IQ असतो तो 70पेक्षा कमी असतो. बुद्ध्यांक किती असतो? 70पेक्षा कमी. आणि सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता आणि शिकण्याची गतीसुद्धा मंद असते. यांची जी बुद्धिमत्ता असते ती सरासरीपेक्षा कमी असते आणि त्यांची जी शिकण्याची गती असते ती गतीसुद्धा कमी असते. ओके. मग बघा, या बालकांची ओळख आपण करून घेऊयात इथं. मंदबुद्धीची बालकं, तर यांना काय होतं माहिती आहे का, संकल्पना समजणे, वाचन, लेखन, गणित यामध्ये अडचणी भासू लागतात. त्यांना सहज पद्धतीने संकल्पना समजत नाहीत किंवा समस्या सोडवता येत नाहीत. वाचनासाठी त्यांना आपण जास्त सराव घ्यावा लागतो. लेखन घेताना वारंवार त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. गणितामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात. मग आपण म्हणतो बघा, अध्ययनात मागे राहिलेले विद्यार्थी, तर त्यामध्ये काही विद्यार्थी अशी मंदबुद्धीची सुद्धा तिथं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पुढे बघा, त्यांचा आत्मविश्वास कमी असतो आणि इतरावर जास्त अवलंबित्व. तर ही जी मंदबुद्धीची बालकं आहेत त्यांचा आत्मविश्वास कमी असतो आणि ते मला येत नाही असं स्वतःच ठाम केल्यामुळं ते इतरांवर, म्हणजे दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांवर जास्त अवलंबून असतात, घरातील पालकांवर जास्त अवलंबून असतात, किंवा शिक्षकांवर जास्त अवलंबून असतात. सहकार्यात कमी सहभाग आणि भावनिक सामाजिक विकास कमी. मग यामुळं काय होतं माहिती आहे का, त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळं कुठंतरी त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि सहकार्यात त्यांनी सहभागच नोंदवत नाहीत किंवा अति कमी सहभाग त्यांचा सहकार्यात दिसून येतो. कोणत्याही सहभागात. भावनिक आणि सामाजिक विकास कमी, म्हणून ते भावनिकदृष्ट्या कुणाचे अटॅचमेंट त्यांची होत नाही. समाजामध्ये मिसळताना सुद्धा ते कुठंतरी घाबरतात, त्यांच्या मनात धाकधूक दिसून येते. ओके. हे झालं मंदबुद्धीच्या बालकांची ओळख. आता बघा, हे मंदबुद्धी, आपण जसं प्रतिभावान बालकाचे 4 प्रकार पाहिले तसं मंदबुद्धीच्या बालकांचे सुद्धा 4 प्रकार आहेत. कोणते 4 प्रकार आहेत बघूयात आपण. तर बघा, मंदबुद्धीच्या बालकांचे हे 4 प्रकार आहेत.
पहिला प्रकार आहे सौम्य मतिमंदत्व. काय आहे? सौम्य मतिमंदत्व. आपण काय म्हणलं 70पेक्षा कमी बुद्ध्यांक किंवा IQ. मग सौम्य मतिमंदत्वामध्ये काय येतो? त्यांचा बुद्ध्यांक जो असतो तो 50 ते 70 इतका असतो. त्यांचा IQ किती असतो? 50 ते 70. मग यांच्यामध्ये काय क्षमता असते? साधारण 6वीपर्यंतचे शालेय शिक्षण, वाचन, लेखन, गणित यांना शक्य होतं. साधारणतः 6वीपर्यंतचं शालेय शिक्षण हे घेऊ शकतात. वाचन, लेखन, गणितातील मूलभूत संकल्पना आत्मसात करू शकतात. साधी नोकरी, स्वावलंबी जीवन हे जगू शकतात. ओके. दुसरा प्रकार आहे मध्यम मतिमंदत्व. मध्यम मतिमंदत्व त्यांचा IQ किती असतो? 35 ते 49. त्यांचा IQ किती असतो? 35 ते 49. तर मग यांच्यामध्ये क्षमता काय असते बघा. यांचं जे वाचन लेखन आहे ते मर्यादित पातळीवर होतं. मूलभूत संख्याज्ञान सुद्धा मर्यादित पातळीवर होतं. आणि हे साधे व्यवसाय करू शकतात. प्रशिक्षण घेऊन साधे व्यवसाय करू शकतात. दैनंदिन जीवनात काही मदतीची गरज यांना भासते. ओके. ही झाली मध्यम मतिमंदत्व. तिसरा प्रकार आहे गंभीर मतिमंदत्व. गंभीर मतिमंदत्वामध्ये काय होतं? तर त्यांचा IQ जो असतो तो 20 ते 34 असतो. IQ किती असतो? 20 ते 34 असतो. बुद्ध्यांक 20 ते 34 असतो. आणि यांची जी क्षमता असते की नाही, ती शैक्षणिक क्षमता खूपच कमी असते. खूप म्हणजे खूप कमी. मग बोलणे, वाचन, लेखन हे अत्यंत मर्यादित स्वरूपात ते करू शकतात. आणि मोटार कौशल्यसुद्धा यांची कमी असतात. मोटार कौशल्य म्हणजे काय? शारीरिक समन्वय साधण्याचं कौशल्य. ओके. सतत इतरांवर अवलंबून असतात. साध्या साध्या क्रियासुद्धा त्यांना इतरांवर अवलंबून असतात. खाणे, कपडे घालणे, उभा राहिल्यावर त्यांचा बॅलन्स गेल्यासारखा होतो, बॅलन्स इनबॅलन्स होतो. खाताना तोंडात घास जाण्याच्या ऐवजी बाजूला घास पडतो. हे कशामुळे होतं? तर मोटार स्किल म्हणतो आपण. शारीरिक समन्वय साधण्यामध्ये यांना अडचणी येऊ लागतात. ओके. चौथा प्रकार आहे अतिगंभीर मतिमंदत्व. चौथा प्रकार काय आहे? अतिगंभीर मतिमंदत्व. यांचा जो IQ असतो तो 20पेक्षा कमी असतो. बुद्ध्यांक 20पेक्षा कमी असतो. मग शारीरिक आणि बौद्धिक विकास अतिशय मर्यादित असतो. अतिशय मर्यादित. संवाद तर अजिबात नाहीच. संवाद करू शकत नाहीत. फक्त अतिशय जवळच्या व्यक्तीला ते ऊ करून बोलतील, पण इतरांशी ते संवादच साधू शकत नाहीत. ओके. संवाद कौशल्य जवळपास नसतेच. आणि 24 तास यांना देखरेखीखाली ठेवावं लागतं. पूर्णपणे परावलंबित्व असतात. म्हणजे स्वतःच्या क्रियासुद्धा, वैयक्तिक क्रियासुद्धा ते करू शकत नाही. 24 तास यांना देखरेखीवर ठेवावं लागतं. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे की जे आत्ता आपण मंदबुद्धी म्हणलो, मंदबुद्धीचे हे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. समजले का तुम्हाला? तर बघा, बौद्धिकदृष्ट्या विशेष बालकांमध्ये पहिला प्रकार आपण पाहिला प्रतिभावान बालके. त्यामध्ये बौद्धिकदृष्ट्या प्रतिभावान बालकेमध्ये आपण प्रकार पाहिले 4. ओके. उच्च बुद्धिमत्ता, मंदबुद्धी, सर्जनशील आणि स्वमग्न असे 4. मग त्यामध्ये पहिला प्रकार आपण कोणता पाहिला? प्रतिभावान बालके. ओके. प्रतिभावान बालके तुम्ही पाहिलेले आहेत. आता दुसरा प्रकार मंदबुद्धीची बालके. त्यामध्ये 4 प्रकार तुम्ही पाहिलेले आहेत. इथंपर्यंत समजलं का बघा. इथंपर्यंत समजलं का बघा. ओके. चला, आता मंदबुद्धी मुलांसाठी शैक्षणिक उपाय काय करणं गरजेचं आहे बाबा? तर बघा, यांच्यासाठी विशेष शिक्षण पद्धती देणं गरजेचं आहे. यासाठी विशेष शाळा असतात बघा, जे मतिमंदत्व असतात किंवा गंभीर मतिमंदत्व असतात. यांच्यासाठी विशेष शाळांची सोय केलेली आहे. त्यांना विशेष शिक्षण पद्धतीची सोय करून दिलेली आहे. दुसरा आहे लहान टप्प्यामध्ये शिक्षण. जर क्रिया आधारित शिक्षण आणि दृकश्राव्य साधने त्यांना वापरावी लागतात. तर यांना टप्प्याटप्प्याने शिकवायचं, स्लो मध्ये शिकवायचं. एक घटक समजल्यानंतरच पुढे जायचं, असं टप्प्याटप्प्याने शिक्षण देणं गरजेचं आहे. स्वावलंबनासाठी प्रशिक्षण. तर हे मतिमंदत्व जे विद्यार्थी आहेत, बालक आहेत, त्यांना ना सुरुवातीला सर्वात आधी स्वावलंबन खूप महत्त्वाचं आहे बघा. त्यांना स्वतःच्या क्रिया स्वतः करणे, खाणे, पिणे, झोपणे या क्रिया स्वतः करणे
या गोष्टी प्रथम शिकवणं खूप गरजेचं आहे. त्यांना स्वावलंबी बनवणं खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीने त्यांना काही कृतीयुक्त शिक्षण, हस्तकला वगैरे देणंसुद्धा गरजेचं आहे. समावेशक शिक्षण. समावेशक शिक्षण म्हणजे इतर मुलांसोबत सामाजिक शाळेत त्यांना प्रवेश मिळवून द्यायचा. म्हणजे सर्वसामान्य मुलांची जी शाळा असते त्या सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जर त्यांना प्रवेश दिला तर त्यांच्यातील न्यूनगंड कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. ओके, चला तिसरा प्रकार बघणार आहोत आपण. तिसरा प्रकार बौद्धिकदृष्ट्या विशेष बालके. यामधील तिसरा प्रकार आहे सर्जनशील बालके. आता बघा, सर्जनशीलतेची व्याख्या अनेक शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून इथं दिलेल्या आहेत. काय सांगितलं आहे गिलफोर्ड यांनी, काय सांगितलं आहे बघा. गिलफोर्ड म्हणतात, सर्जनशीलता म्हणजे नवे, मौलिक, उपयुक्त आणि समाजमान्य विचार, कृती, उत्पादन निर्माण करण्याची क्षमता. म्हणजे थोडक्यात गिलफोर्डचं मत काय आहे की नवीन, काहीतरी मौलिक, उपयुक्त आणि समाजमान्य कृती, उपक्रम, उत्पादन निर्माण करण्याची क्षमता. टेलर काय म्हणतात बघा, सर्जनशीलता म्हणजे अनुभवाची नवीन व भिन्न अशा रचनात्मक स्वरूपाची मांडणी करणारे बालक. तर इथं टेलर काय म्हणतात की सर्जनशीलता म्हणजे अनुभवाची नवीन भिन्न अशा रचनात्मक स्वरूपाची मांडणी करणारे बालक. आणि बॅरेन म्हणतात, नवीनतेला जन्म देणारी एक क्षमता. नवीनतेला जन्म देणारी एक क्षमता म्हणजे सर्जनशीलता, अशी व्याख्या बॅरेन यांनी केलेली आहे. ओके, चला पुढे बघूयात आपण. सर्जनशीलतेची काही वैशिष्ट्ये आहेत बघा. कोणती वैशिष्ट्ये आहेत बाबा, आपण बघूयात. कोणती वैशिष्ट्ये आहेत सर्जनशीलतेची. पहिलं वैशिष्ट्य आहे कल्पकता. कोणती वैशिष्ट्ये? कल्पकता. या कल्पकतेमध्ये काय येतं? नवीन अद्वितीय कल्पना. काय येतं? नवीन अद्वितीय कल्पना निर्माण करण्याची क्षमता. दुसरं वैशिष्ट्य येतं आहे मौलिकता. मौलिकतामध्ये येतं आहे पारंपरिकतेच्या पलीकडचा विचार, म्हणजेच वेगळा विचार. पारंपरिक विचार सोडायचा आणि त्यापेक्षा वेगळा विचार करून एखादा उपाय सुचवायचा, याला मौलिकता असे म्हणतात. तिसरं वैशिष्ट्य आहे विविधता. विविधता म्हणजे काय? एका समस्येचे अनेक पर्याय सुचवायचे, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा आणि नवनवीन उपाय सुचवणे, याला विविधता असे म्हणतात. चौथा आहे जिज्ञासा. बघा, जिज्ञासा म्हणजे सतत प्रश्न विचारणे, शोध घेणे, कारणमीमांसा करणे, ही करणारी जी बालके असतात ती सर्जनशीलमध्ये येतात. ओके, पुढं आहे समस्या सूचकता. तर एखाद्या बालकांना बघा, बघितल्या समस्या पटकन ओळखता येते आणि ते सोडवण्यासाठी ते लगेच प्रयत्नशील असतात. ती बालके सर्जनशील असतात, ते वैशिष्ट्य आहे त्याचं. त्यानंतर आहे जोखीम घेण्याची तयारी. नवीन प्रयोग करायला, चुका करून शिकायला ही बालके जोखीम घेतात. जोखीम घेण्याची तयारी ही बालके ठेवतात. त्यानंतर आहे स्वतंत्र विचार. त्यानंतर काय आहे? ही बालके जी असतात ती स्वतंत्र विचाराची असतात. म्हणजे गर्दीच्या मतापेक्षा स्वतःचा वेगळा विचार मांडायचं, स्वतः वेगळ्या पद्धतीने विचार करायचं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नंतर आहे सौंदर्यबोध. तर बघा, ही जी सर्जनशील बालके असतात ती चित्रकला, संगीत, साहित्य, नृत्य, नाट्य यासारख्या कलाक्षेत्रात आकर्षण आणि नैसर्गिक अभिव्यक्ती दाखवतात. नैसर्गिक आणि वेगळेपणा दाखवून देतात, सादर करतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे एकाग्रता आणि चिकाटी. तर बघा, ही जी सर्जनशील बालके आहेत ती खूप चिकाटी असतात आणि एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळपर्यंत लक्ष केंद्रित करून ठेवण्याची जिद्द किंवा त्यांची तयारी असते. ओके, ही झाली सर्जनशील बालकांची वैशिष्ट्ये. तर या वैशिष्ट्यावरून तुम्हाला सर्जनशील बालके ओळखता येतात. चला पुढील मुद्दा. समजत आहे का जरा कमेंट करा बरं का, म्हणजे मला माझा वेग कमी करायचा का माझा वेग योग्य आहे हे आपल्याला लक्षात येईल. बघा, ओके, थँक्यू मॅडम. तर सर्वांना समजतंय. ओके, सर्जनशील बालकांची गरज आणि शिक्षक म्हणून आपली भूमिका काय पाहिजे. तर बघा,
पारंपरिक अध्यापन पद्धतीत दडपले जाणे. तर अशा मुलांना की नाही पारंपरिक अध्यापन पद्धतीत दडपले जाण्याची शक्यता असते. ओके, त्यांना दडपलं जाऊ द्यायचं नाही. त्यांना मोकळं वातावरण तुम्हाला द्यायचं आहे, ओपन एन्व्हायरमेंट द्यायचं आहे. दडपून टाकायचं नाही आपल्याला पारंपरिक अध्यापन पद्धतीत. तर त्यांना ओपन एन्व्हायरमेंट तुम्हाला द्यायचं आहे. त्यांची गरज आहे पहिली स्वातंत्र्य आणि लवचिकता. तर तुम्हाला तिथं त्यांना विचार करायला स्वातंत्र्य द्या, कृती करायला स्वातंत्र्य द्या, नवनवीन आव्हानं द्या, प्रयोगशील वातावरण त्यांच्यासाठी तयार करून द्या. या गोष्टी त्यांच्यासाठी आवश्यक आहेत. दुसरी गरज आहे प्रोत्साहन. तर बघा, त्या विद्यार्थ्यांनी एखादी नवीन कल्पना सुचवली, एखादी समस्येवर उपाय सांगितला, तर शिक्षक म्हणून आपली काय भूमिका असणार आहे की त्याला त्याच्या त्या उपायावर, नवीन कल्पकतेवर ऐकून घेऊन त्याला प्रोत्साहन देणं ही आपली भूमिका असणार आहे. तिसरं बघा, चुका करण्याची मुभा. एखादा नवीन प्रयोग करताना, एखादा नवीन उपाय मांडताना, कृती करताना चुका होणार आहेत, कारण आपण सर्वजण माणसं आहोत. तर चुका माणसाच्याच हातनं होणार. मग चुका करण्याची मुभा दिली पाहिजे शिक्षक म्हणून तुम्ही. तू आता हे प्रयोगाचं साहित्य तू फोडलास, तुला आता मी प्रयोग करू देणार नाही असं न म्हणता त्याला बौद्धिक आणि कलात्मक साधने उपलब्ध करून देणं तुमचं कर्तव्य आहे. त्या मुलांची गरज आहे आणि तुमचं कर्तव्य आहे. तर अशा पद्धतीने सर्जनशील बालकांसाठी शिक्षक म्हणून तुमची भूमिका असणार आहे की तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, चुका करण्याची मुभा दिली पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि लवचिकतासुद्धा दिलं पाहिजे. ओके, आता बघा, पहिला प्रकार जो होता आपला प्रज्ञावान बालके, त्यातलाच शेवटचा प्रकार आहे स्वमग्न बालके. एक स्पेक्ट्रम आहे बघा, स्पेक्ट्रम, स्वमग्न बालके. याला न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. हा एक विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या श्रेणीतील एक महत्त्वपूर्ण गट आहे हा स्वमग्न बालके. स्वमग्नता हा एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. ओके, मुख्यत्व यामध्ये काय होतं, सामाजिक संवाद आणि संवाद साधण्याची पद्धत आणि वर्तणूक यावर त्या बालकांच्या या वर्तणुकीवर परिणाम झालेला दिसून येतो. मग स्पेक्ट्रमचा अर्थ काय बघा, प्रत्येक मुलामध्ये वेगळी लक्षणे आणि तीव्रता दिसून येते. काहींना खूप कमी मदतीची गरज असते, तर काहींना अधिक मदतीची आवश्यकता असते. ओके, स्पेक्ट्रम म्हणजे. आता त्यांची वैशिष्ट्ये आपण बघूयात. स्वमग्न बालकांची वैशिष्ट्ये आपण समजावून घेऊयात. ओके, चला बघा, स्वमग्नतेची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. किती वैशिष्ट्ये आहेत? 4. पहिलं आहे सामाजिक संवाद. तर बघा, या बालकांमध्ये सामाजिक संवादामध्ये अडचणी येतात. डोळ्यात डोळे घालून न पाहणे. तर हे जे विद्यार्थी आहेत किंवा बालके आहेत ते संवाद साधताना समोरच्या व्यक्तीकडे बघत नाहीत. समोरचा व्यक्ती बोलत असताना मान इकडं करतात. याचं उदाहरण म्हणजे माझ्या वर्गात एक विद्यार्थी आहे बघा, तो असाच आहे. त्याचं नाव घेऊन विश्वा म्हटलं ना, तो लगेच साईडच्या मित्राला बघतो, माझ्याकडे बघतच नाही आहे. डोळ्यात डोळे घालून न पाहणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांना इतरांचे हावभाव, चेहऱ्यावरील भाव, आवाजातील बदल समजून घेण्यात अडचण येते. ओके, पुन्हा भावनात्मक प्रतिसाद कमी असतो यांचा. ते इतरांच्या भावनांना योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना व्यक्त करण्यात त्यांना अडचण येते. पुन्हा हे स्वतःच्या विश्वात रमलेले असतात. बघा, स्वतःच्या विश्वात रमलेले असतात. मित्र बनवणे, खेळणे, संवाद सुरू ठेवणे त्यांना कठीण जाते. ते स्वतःमध्येच रमलेले असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे संवाद साधण्यात येणाऱ्या अडचणी. तर बघा, इथं दिले इकोलिया, ऐकलेले शब्द वाक्य तशीच पुन्हा बोलणे. पुनरावृत्ती होणारे बोलणे म्हणजे काय, जे ऐकलंय ती शब्द वाक्य जशीच्या तशी पुन्हा बोलणे.
विश्वा ये म्हणलं की विश्वा ये असं करतो तो मुलगा. म्हणजे पुनरावृत्ती करतात तेच शब्द वाक्य वगैरे. आणि यांचे जे हावभाव किंवा अमूर्त कल्पना समजण्यामध्ये यांना अडचणी येतात. म्हणजे कवी कल्पना म्हणा, विनोद, भाषेतील बारकावे यांना सहजासहजी समजत नाहीत. आणि त्याच पद्धतीने अशाब्दिक संवाद टाळतात बघा. म्हणजे हावभाव, इशाऱ्यांना वापर करणे, समजून घेणे त्यांना जमत नाही. बोलण्यात उशीर किंवा समस्या असते. बोलायला लवकर शिकत नाहीत ही बालके. काहींना बोलायला उशीर होतो, शब्दसंग्रह कमी असतो, वाक्यरचना अपुरी असते. ओके. तिसरं वैशिष्ट्य आहे पुनरावृत्ती. तिसरं वैशिष्ट्य काय? पुनरावृत्ती. विशिष्ट आणि पुनरावृत्ती होणारी त्यांची वर्तणूक असते. विशिष्ट हालचालीमध्ये पुनरावृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा हालचालीची ते वारंवार पुनरावृत्ती करतात. म्हणजेच बघा, वस्तू एका विशिष्ट पद्धतीने मांडणे व हातांनी विशिष्ट हालचाल करणे, विशिष्ट शब्दांची पुनरावृत्ती करणे. किती आपण सांगू दे, ते असं बेंच तर वाजवत असतात किंवा हाताची बोटं तरी मोडत असतात किंवा ते एखाद्या गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती करत असतात. दिनचर्येत अचानक बदल झाल्यास अस्वस्थ होणे. बघा, त्यांच्या दिनचर्येत जर एखाद्या वेळेस बदल झाला तर ते विद्यार्थी अस्वस्थ होऊ लागतात. आणि परत बघा, त्यांना बदलांचा स्वीकार करणे कठीण जाते. ठरलेल्या पद्धतीनंच काम करायला त्यांना आवडतं. आणि जर त्यांच्या दिनचर्येत बदल झाला तर ते अस्वस्थ होतात. म्हणजे आता एखाद्या वेळेस आपण गैरहजर असलो आणि त्या मुलाला म्हटलं दुसऱ्याच्या वर्गात बस, तर तो मुलगा दुसऱ्या शिक्षकांच्या वर्गात बसायला तयार होत नाही. कारण त्याच्या दिनचर्येत तो बदल तो लवकर स्वीकारत नाही आहे. त्यानंतर बघा, तीव्र आवड असते यांच्याकडं. त्यांना एखाद्या विशिष्ट विषयाची किंवा वस्तूची तीव्र आवड असते. खूप म्हणजे खूप तीव्र आवड असते आणि त्याबद्दल ते बोलू किंवा विचार करू शकतात. मग उदाहरण, त्यांच्या स्वतःचे खेळण्याची साहित्य, एखादी गाडी म्हणा, डायनासोर म्हणा, एखादा आकडा म्हणा, ते इतकं खेळतात त्या वस्तूशी की त्याच्यावर खूप खूप आवडीनं ते वस्तू हाताळतात. ओके. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे संवेदी समस्या, सेन्सरी समस्या. सेन्सरी म्हणजे संवेदक क्षमता. ही जी विद्यार्थी आहेत ते अतिसंवेदनशीलता, आवाज, प्रकाश, स्पर्श यांचा यांना त्रास होतो. बघा, काही आवाजांना म्हणा, प्रकाशाला, स्पर्शाला, वासाला ते खूप संवेदनशील असू शकतात. यामुळे त्यांना खूप त्रास होतो. काही विद्यार्थ्यांना बघा, काही ठराविक शिक्षकांनीच बोललेलं किंवा हे जवळ घेतलेलं आवडतं. काही शिक्षकांनी किंवा एखाद्या मित्रसुद्धा तसंच बघा, ठराविक विद्यार्थ्याच्या सोबतच राहतात. तो दुसऱ्या विद्यार्थ्याला ते जवळ पण येऊ देत नाही. त्याचा स्पर्शसुद्धा त्यांना आवडत नाही, त्यांचा आवाजसुद्धा आवडत नाही. पुन्हा कमी संवेदनशीलतासुद्धा असते बरं का. म्हणजे वेदना, तापमानास कमी काही मुलं ना खूप वेदना, तापमान किंवा स्पर्श यांना कमी प्रतिसाद देतात. अशा पद्धतीनं इथं स्वमग्न बालकांची ही 4 वैशिष्ट्ये दिसून येतात. आणखीन बघा, इतर पण संभाव्य वैशिष्ट्ये असतात यांच्यामध्ये काही सुप्त क्षमता असतात. उपचारात्मक दृष्टिकोन काय आहे ते पण बघूया आपण. बघा, इतर संभाव्य वैशिष्ट्यामध्ये काय येतं? उत्कृष्ट स्मरणशक्ती. काही मुले विशिष्ट माहिती किंवा घटनांची अचूक आठवण ठेवू शकतात. ओके. दुसरा आहे तार्किक विचार. त्यांना नियमानुसार किंवा तर्काच्या आधारावर विचार करणे सोपे असते. काही बाबतीत म्हणले संभाव्य म्हटले हे, तर तर्कावर आधारित विचार करणे सोपे जाते. तिसरा आहे प्रचंड एकाग्रता. त्यांना आवडणाऱ्या कामामध्ये ते खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात एकाग्र होऊ शकतात. आता बघा, यांच्यावर काय उपचार काय केलं पाहिजे या विद्यार्थ्यासाठी? तर लवकर निदान आणि उपचार. लवकर ओळख अत्यंत महत्त्वाची आहे. तर बघा, स्वमग्नता ही एक स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. याचा अर्थ ती प्रत्येक मुलामध्ये वेगळ्या प्रकारे, वेगळ्या तीव्रतेने दिसून येते. काही मुलांमध्ये कमी मदतीची गरज असते, तर काहीमध्ये व्यापक मदतीची गरज असते. मग ज्यांना जास्त मदतीची गरज असते अशा मुलांना जर आपण लवकर ओळखलो तर त्याच्यावर निदान लवकर होऊ शकतं, उपचार लवकर होऊ शकते. ओके. त्यानंतर आहे थेरपी.
योग्य शिक्षण, बिहेवियरल थेरपी, स्पीच थेरपीमुळे स्वमग्न मुले त्यांच्या क्षमतेनुसार जीवन जगू शकतात. तर आपण त्यांना अशा पद्धतीने उपचारसुद्धा देऊ शकतो. बिहेवियरल थेरपीसारखे उपचार आहेत, स्पीच थेरपीसारखे उपचार आहेत. या उपचारांना आपण त्यांच्यातलं हे स्वमग्नता काही प्रमाणात का होईना कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, चला आता बघा, पहिला प्रकार जो आपण पाहिला बौद्धिकदृष्ट्या विशेष बालके, ते एका या चार्टमध्ये दिलेला आहे बघा. शैक्षणिक दृष्टिकोन त्यांचा एका चार्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, पहिलं आपण प्रतिभावान बालके, त्यांचे बौद्धिक आव्हान असतं, त्यांच्यासाठी समृद्धीकरण उच्चस्तरीय प्रकल्प दिशादर्शक देणं गरजेचं आहे. दुसरा प्रकार होता मंदबुद्धी, यांना मूलभूत आधार आणि स्वावलंबन ही त्यांची मुख्य गरज आहे. आणि लहान लहान टप्प्यात विभागणी, दृकश्राव्य साधने आणि संयम त्या यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. तिसरा प्रकार होता सर्जनशील. इथं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही गरज आहे. यांच्या चुकांना मुभा देणारा फॅसिलेटर म्हणजे सुलभक हवा असतो. पारंपरिक चौकटीबाहेर प्रोत्साहन मिळालं पाहिजे. चौथा प्रकार आहे स्वमग्न. तर रचना आणि सुरक्षितता ही त्यांची गरज असते. संवेदी गरजा ओळखणारा, बिहेवियरल थेरपी, स्पीच थेरपीचा समन्वयक साधणारा मार्गदर्शन यांना गरजेचं असतं. ओके, तर बघा, विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये पहिला प्रकार आत्ता आपण पाहिला बौद्धिकदृष्ट्या विशेष गरजा असलेली बालके. आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत शारीरिकदृष्ट्या विशेष बालक, म्हणजे शारीरिकदृष्ट्या विशेष गरजा असणारी बालके. कोणती बालके आहेत ते बघूयात आपण. ओके, इथंपर्यंत तुम्हाला समजलं बौद्धिकदृष्ट्या. आता शारीरिकदृष्ट्या विशेष बालके आपण पाहणार आहोत. तर बघा, शारीरिकदृष्ट्या विशेष बालक म्हणजे काय, तर आरोग्याच्या बाबतीत सामान्य बालकांपेक्षा लक्षणीय फरक आढळतो. आरोग्याच्या बाबतीत त्यांचं काय असतं की सामान्य बालकांपेक्षा लक्षणीय फरक आढळतो. कोणत्या गोष्टीत, तर त्यांची जी शरीररचना असते ती सामान्य बालकांपेक्षा वेगळी असते, शारीरिक कार्यक्षमता वेगळी असते आणि त्यांची हालचाल करण्याची पद्धतीसुद्धा वेगळी असते. या सर्व गोष्टीमध्ये हा बालक जो असतो तो सामान्य बालकांपेक्षा लक्षणीय वेगळा असतो. ओके, नेक्स्ट बघा. बघा, अपंगत्वाचे पण प्रकार असतात. अपंगत्वाचे सुद्धा प्रकार असतात. कोणते असतात बघूयात आपण. 2 प्रकार असतात. एक बघा, जन्मजात येणारे अपंगत्व असतं आणि दुसरा असतो अपघात, आजार, कुपोषण यांच्यामुळं प्राप्त होणारं अपंगत्व. अशा 2 प्रकारचे शारीरिक अपंगत्व येऊ शकतात. मग यामुळं काय होतं की या बालकांना शिक्षण, खेळ, सामाजिक सहभाग, दैनंदिन जीवनामध्ये कामे करण्यामध्ये अडचणी जाणवू लागतात. ओके, त्यांच्या शारीरिक दृष्ट्या अपंगत्व किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवतपणामुळं त्यांना या अडचणी जाणवू लागतात. नेक्स्ट बघा, यांच्यापुढे आव्हानं असतात. बघा, शारीरिक अपंगत्व असणारी जी बालके असतात की नाही, काय असतं बघा नेमकं, तर या बालकांचा आत्मविश्वास कमी असतो. एकच मिनिट, पेन घेतला नाही. ओके. या बालकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो. त्यांना एकाकीपणा जाणवतो, न्यूनगंड निर्माण होतो. यांच्या हालचालीमध्ये अडचण येते. म्हणजे शारीरिक अपंगत्व असल्यामुळे चालणे, धावणे, जिने चढणे यामध्ये त्यांना अडचणी दिसून येतात. स्नायू, हाडे कमकुवत असतात, विकृती जाणवू लागते. दीर्घकालीन आजारामुळे थकवा जाणवतो, कमी सहनशक्ती असते. यांची जी दृष्टी आहे, श्रवण, बोलणे अंशतः मर्यादित असते. आणि कार्यात्मक स्वरूपात जर पाहिलं तर दैनंदिन स्वावलंबनात इतरांवर अवलंबून राहणे यांना गरजेचं असतं. खाणे, कपडे घालणे, लेखन या काही ज्या क्रिया आहेत त्या दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतात. उदाहरण बघा, एखाद्या विद्यार्थ्याला हात नसेल किंवा एखाद्या बोटाचा अपंगत्व असेल, पाय नसेल, तर त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं. ओके, मग शारीरिक अपंगत्वाचे सुद्धा 5 प्रकार आहेत बघा. 5. पहिला प्रकार आहे दृष्टीहीन बालके.
दुसरा आहे श्रवण अपंग बालके, तिसरा आहे अवयव अपंग बालक, चौथा आहे दीर्घकालीन आजाराने त्रस्त आणि पाचवा आहे वाणीदोष. तर आपण एक एक प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, संवेदी अपंगत्वामध्ये दृष्टी आणि श्रवण आपण बघूया. पहिला प्रकार आपण दृष्टीहीन बालक पाहिलेला आहे. मग इथं काय होतं की यांच्या ज्या डोळ्यांच्या विकृतीमुळे पूर्ण किंवा अंशतः दृष्टी कमी होते आणि त्यामुळे त्यांना दिसण्यामध्ये अडचणी जाणवू लागतात. मग यासाठी उपाय काय करावं लागेल, तर या ठिकाणी जे अपूर्ण अंधत्व आहे अशा लोकांना आपण ब्रेल लिपीचा वापर करतो. पुन्हा श्राव्य साधने जास्त वापरावी लागतात. पुन्हा पांढरी काठी दिली जाते, हस्ताक्षर पुस्तिका असते, ॲबॅकसच्या सहाय्याने यांना शिकवलं जातं. अंधत्व आणि याचे 3 प्रकार आहेत: अंधत्व, रंगांधत्व आणि रातांधळेपणा. अंधत्व म्हणजे पूर्णपणे अंधत्व, रंगांधत्व म्हणजे रंगाच्या बाबतीत अंधत्व असतं आणि रातांधळेपणा म्हणजे रात्री फक्त यांना दिसत नाही, रात्री अंधत्व येतं. ओके. रातांधळेपणा हा अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो. दुसरा प्रकार आहे श्रवण अपंग बालके. ऐकण्याची क्षमता नसते किंवा कमी असते. ज्यांना श्रवण दोष असतो, ऐकण्याची क्षमता नसते किंवा कमी असते. ज्यांना ऐकण्याची अजिबात क्षमता नसते त्यांना बोलतासुद्धा येत नाही बघा, कारण ती लहानपणापासून शब्दच न ऐकल्यामुळं त्यांना शब्द काय आहेत हेच माहिती नसतं. त्यामुळंच बघा, ज्यांना पूर्णपणे बहिरे आहेत ते पूर्णपणे मुके असतात, म्हणून त्यांना आपण मूकबधीर म्हणतो. आणि श्रवण अपंगमध्ये कमी क्षमता असणारे, कमी प्रमाणात ऐकू शकणारे, कमी प्रमाणात बोलू शकतात. तर बघा, श्रवण संवेदन डेसिबल एककात मोजतात. श्रवणाची जी आपली क्षमता आहे ती डेसिबलमध्ये मोजतात. यासाठी ना सांकेतिक भाषा वापरतात. विशेष शाळा असतात किंवा कमी ऐकू येत असेल तर श्रवण यंत्र वापरतात. पुन्हा थोड्या प्रमाणात जर ते बोलत असतील तर त्यांच्यासाठी स्पीच थेरपी उपयुक्त ठरते. ओके. चला पुढील प्रकार बघूया आपण. तिसरा प्रकार आहे अवयव अपंग बालक. अवयव म्हणजे पाय, हात किंवा सांधे, स्नायू, हाडे यांच्या दोषामुळे हालचाल करण्यास मर्यादा येते. त्यांना हाडे तुटलेली असतात, स्नायू खराब झाले असतात, सांध्यांचा दोष असतो. यामुळे त्यांना हालचालीमध्ये मर्यादा येते. उदाहरण जर पाहायचं असेल तर पोलिओग्रस्त, सेरेब्रल पाल्सी, स्पायना बिफिडा, अंगभंग झालेली मुले. तर अशा प्रकारची मुले जी असतात ती अवयव अपंग बालके असतात. मग नंतर चौथा प्रकार आहे दीर्घकालीन आजार. दीर्घकालीन आजारामुळे सुद्धा अपंगत्व येतं. उदाहरण क्षयरोग, अपस्मार, हृदयविकार, दमा ही दीर्घकालीन आजारामुळे त्रस्त असलेली बालके असतात. यांना सातत्यपूर्ण वैद्यकीय आणि शैक्षणिक मदतीची आवश्यकता असते. ओके. त्यानंतर संवादातील अडचणी बघा. संवादातील अडचणी हा 5वा प्रकार आहे. त्यामध्ये वाणी दोष असतो. त्यामध्ये तोतरेपणा, जड उच्चार, बोबडेपणा, बोलण्याची कमतरता अशा प्रकारचे दोष आढळतात. आपल्या वर्गातसुद्धा आढळतात बघा. म्हणून निपुण महाराष्ट्र ॲपवर चाचणी घेताना तुम्हाला ह्या प्रकारामुळं अनेक विद्यार्थी हुशार असूनसुद्धा तिथं चाचणी घेताना त्यांचं वाचन सारखं वारंवार आपल्याला घ्यावं लागत होतं. ओके. अशी जी वाचादोष असलेली मुलंसुद्धा त्या चाचणीमध्ये काही प्रमाणात मागं राहिली. त्यामध्ये दोष त्यांचा हाच होता की त्यांचा तोतरेपणा किंवा जड उच्चारामुळं तिथं वाचन क्लॅरिटी व्यवस्थित होत नव्हती. आता बघा, यासाठी शैक्षणिक नियोजन काय करायचं प्रत्येक प्रकारासाठी. तर दृष्टीहीन म्हणजे अंधासाठी ब्रेल लिपी, श्राव्य साधने, पांढरी काठी, हस्ताक्षर पुस्तिका, ॲबॅकस असे साहित्य वापरू शकता. श्रवण अपंगासाठी सांकेतिक भाषा, श्रवण यंत्र, स्पीच थेरपी वापरू शकता. अवयव अपंगासाठी व्हीलचेअर, विशेष आसन व्यवस्था, रॅम्प वापरू शकता. वाणी दोषसाठी स्पीच थेरपी. तर बघा, परीक्षेला यावर प्रश्न कसा येतो माहीत आहे का? सांकेतिक भाषा कोणत्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी वापराल, तर तिथं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे श्रवण अपंग. ॲबॅकस कोणत्या विद्यार्थ्यांसाठी वापराल, तर दृष्टीहीन बालकासाठी वापरणार असं तिथं दिलं
पाहिलं जातं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तो दृष्टीहीन आहे, मग ॲबॅकस त्याला कसं वापरलं, तर हाताच्या हालचालीनं तो ॲबॅकस वापरू शकतो. ओके. अशा पद्धतीने इथं तुम्हाला उत्तरं देता येतील. ब्रेल लिपी कोणत्या गरजा असलेल्या बालकांसाठी वापराल, तर दृष्टीहीनसाठी. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता आहे. तर बघा, ही बालकाला बदलण्याऐवजी की नाही आपण वातावरण बदललं पाहिजे, त्या बालकांना आपल्यामध्ये समायोजन करून घेतलं पाहिजे. यासाठी त्या बालकांना आपल्यामध्ये समावेशनाचे 4 स्तंभ सांगितलेले आहेत. पहिला आहे शैक्षणिक अनुकूलन, दुसरा आहे समाज व भावनिक मदत, तिसरा आहे स्वावलंबन प्रशिक्षण, चौथा आहे आरोग्य व उपचार सुविधा. आपण एक एक पाहूयात. बघा, शैक्षणिक अनुकूलनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तिथं शाळेला असा रॅम्प असतो बघा असा, तर तुम्हाला रॅम्प किंवा रेलिंग लावून घ्यायची आहे. पुन्हा अपंगासाठी अशा पद्धतीने आसन व्यवस्था, व्हीलचेअरची उपलब्धता करून द्यायची आहे. पुन्हा ICTची साधने तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता किंवा वैयक्तिक मार्गदर्शन देऊ शकता. इथं पण ICTचं साधन आहे, वैयक्तिक मार्गदर्शनसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्गरचना करायची. एक आदर्श वर्गरचना आहे, शैक्षणिक अनुकूलन आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी हे. ओके. नेक्स्ट बघा, दुसरा स्तंभ काय सांगत होता आपला, समाज व भावनिक मदत. दुसरा स्तंभ काय सांगत होता, समाज आणि भावनिक मदत. यामध्ये बघा, सहानुभूतीपूर्ण वागणूक द्यायची आहे त्यांना आणि शिक्षक म्हणून आत्मविश्वास वाढवणारे वातावरण आपल्याला वर्गामध्ये तयार करायचं आहे. ओके. त्यानंतर तिसरा स्तंभ होता उपचार आणि स्वावलंबन. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर आरोग्य आणि उपचार सुविधा द्यायच्या आहेत. आरोग्य तपासणी वारंवार करून घेणे, त्यांना शारीरिक थेरपीच्या सुविधा उपलब्ध करून देणे, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या उपचाराच्या सुविधा त्या बालकांना आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यानंतर आहे स्वावलंबन प्रशिक्षण, म्हणजे स्वतः खाणे, कपडे घालणे, दैनंदिन कामे करणे, या ज्या स्वावलंबन गोष्टी आहेत ते तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना शिकवायच्या आहेत. ओके. तर अशा पद्धतीने आपण सर्वसमावेशकतेचे ध्येय ठेवायचं आहे. योग्य शैक्षणिक, भावनिक, वैदिक आधाराने शारीरिक मर्यादा हे बालकांच्या क्षमतेचे मोजमाप ठरत नाही आणि त्यांना ओळखून घ्या, त्या विद्यार्थ्यांना समजून घ्या आणि त्यांच्याशी अनुकूलन साधा. त्यानंतर बघा, तिसरा प्रकार येतो आपला विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा. तिसरा प्रकार आहे शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालके. काय म्हणले, शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालके. त्यांना आपण सर्वसमावेशक शिक्षण म्हणतो. अध्ययन अक्षमता आणि त्यावरील प्रभावी उपाय आता आपल्याला बघायचा आहे. आणि हा जो घटक आहे तो IMP आहे. आजपर्यंत प्रत्येक TETमध्ये यावर प्रश्न आलेलाच आहे. अध्ययन अक्षमतावर प्रश्न आलेलाच आहे. इव्हन केंद्रप्रमुख परीक्षेला सुद्धा यावर प्रश्न होता. ओके. तर बघा, शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालके. आपण शिक्षण क्षेत्रातले शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकावर जास्त भर देण्याची शक्यता असते. तर बघा, नियमित शिक्षण प्रक्रियेत सुविधा, पद्धती आणि अध्ययन सामग्रीची आवश्यकता असते. तर शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालके म्हणजे काय, यासंबंधी काही मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे, ती पाहूयात. किर्क काय म्हणतात बघा, ज्या मुलांची शिकण्याची गती, क्षमता आणि परिणाम सरासरी मुलांपेक्षा लक्षणीय वेगळी असते व ज्यांना विशेष शिक्षणाची आवश्यकता असते, अशा मुलांना शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालक म्हणतात. ओके. त्यानंतर बघा, ह्युवर्ड काय म्हणतात बघा, ह्युवर्ड 2010 साली ह्यांनी ही व्याख्या केलेली आहे. प्रमाणापेक्षा इतकी तफावत की वैयक्तिकरित्या विशेष कार्यक्रमाची गरज. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं जे शारीरिक, मानसिक, भावनिक IQ आहे किंवा शैक्षणिकदृष्ट्या शिक्षण घेण्याचा जो IQ आहे तो प्रमाणापेक्षा खूप तफावत असतो. त्याला वैयक्तिक विशेष मार्गदर्शनाची गरज असते. त्यांना शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालके म्हणायचं. तिसरी व्याख्या शिक्षण आयोगाने केलेली आहे 1964 ते 66. कोणता आयोग होता हो? शिक्षण आयोगाला आपण आणखीन एक आयोग म्हणतो बघा 1964चा.
शिक्षण आयोग. चला कमेंट द्या बघू. चला कमेंटमध्ये उत्तर द्या. 1964चा शिक्षण आयोग कोणता? तर त्या आयोगाने व्याख्या केली आहे, कामगिरी साधारण मुलांपेक्षा फारच वेगळी, स्वतंत्र लक्ष आणि विशेष उपाययोजनाची आवश्यकता असणारी बालके, म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्या विशेष बालके, अशी व्याख्या शिक्षण आयोगाने केलेली आहे. शिक्षण आयोग 1964चा कोणता? चॅटमध्ये उत्तर द्या. ओके. नेक्स्ट बघा, आता अध्ययन क्षमतेचे वर्गीकरण केलेलं आहे. मूलभूत शैक्षणिक अडचणी, बरं का, यावर खूप 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 वेळा प्रश्न आला आहे बरं का. मूलभूत शैक्षणिक अडचणी असतात. कोणत्या मूलभूत शैक्षणिक अडचणी आहेत? पहिला आहे डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया म्हणजे वाचनामध्ये दोष असतो, वाचन करण्यात दोष असतो. वाचताना एखादा शब्द गाळणे, डचा उच्चार वेगळा करणे, उलट वाचणे, अशा पद्धतीचे दोष असतात. दुसरा आहे डिस्ग्राफिया. ग्राफिया, आपण लेखन म्हणजे चित्राच्या स्वरूपात असते, प्रतीकाच्या स्वरूपात असते, हे लक्षात ठेवा. ग्राफिया म्हणजे लेखन, डिस्ग्राफिया म्हणजे लेखनात दोष असतो. 1 उलटा काढणे, 1चं 9 उलटा काढणे, 3 आणि 6 फरक न समजणे, अशा पद्धतीने लेखनामध्ये अडचणी असतात. डिस्कॅल्क्युलिया, कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन, मोजणे, गणितातील अडचणी असतात. ओके. आणि माहिती प्रक्रिया आणि भाषिक अडचणीमध्ये कोणत्या अध्ययन अक्षमता असतात बघा. डिस्फेसिया. डिस्फेसियामध्ये भाषिक अडचण असते. नॉन वर्बल लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये अशाब्दिक अडचण असते. व्हिज्युअल प्रोसेसिंगमध्ये दृश्य माहितीसंबंधी अडचण असते. आणि ऑडिटरी प्रोसेसिंगमध्ये ऐकण्यासंबंधी अडचणी असतात. तर हे जे अध्ययन अक्षमतेचे प्रकार आहेत किंवा अध्ययन अक्षमता असलेले विद्यार्थ्यांचा हा जो प्रकार आहे तो डिटेल आपण बघूयात. चला एक एक प्रकार आपण डिटेल पाहूयात. पहिला प्रकार आपला होता डिस्लेक्सिया, वाचनामध्ये अडचण. बघा, डिस्लेक्सिया म्हणजे शब्द नीट वाचता न येणे, अक्षरांचे उलटसुलट वाचन, वाचलेले समजण्यात अडचण निर्माण होणे, वाचनाचा वेग खूप कमी असणे, किंवा क्रम चुकतो. बघा, अनावश्यक अक्षरे जोडतात, शब्दांचा क्रम चुकतो. मग यावर शैक्षणिक उपाय काय आहेत? तर बघा, फोनिक्सच्या पद्धतीने वाचन घ्यायचं. फोनेटिक्स पद्धत वापरायचं वाचनासाठी, जेणेकरून त्या शब्दाचा उच्चार ते विद्यार्थी व्यवस्थित करतील. मोठ्या अक्षराच्या आणि साध्या शब्दाचा वापर करणे. ज्या विद्यार्थ्यामध्ये डिस्लेक्सियाचा दोष आहे त्यांच्यासाठी मोठे अक्षर, साध्या शब्दांचा वापर करायचं. पुनरावृत्ती करून सराव घेणे आणि ऑडिओ पुस्तकाचा जास्त वापर करायचा. बघा, ह्यांना वाचनात दोष आहे की नाही, म्हणून आदर्श मॉडेल वाचनाचे, आदर्श ऑडिओ बुक्स त्यांना ऐकायला लावायची, जेणेकरून त्यांच्यातील वाचन दोष कमी होईल. ओके. दुसरा अध्ययन क्षमतेचा दोष आहे डिस्ग्राफिया. काय आहे? डिस्ग्राफिया म्हणजे लेखनातील अडचण. डिस्ग्राफिया म्हणजे लेखनातील अडचण. त्यातली वैशिष्ट्ये बघा. अक्षरे विस्कळीत लिहायची. एखादा शब्द लिहायचा आहे, सुमन, तर सु एकीकड, म एकीकड, न, त्या 2 अक्षरामध्ये जास्त अंतर सोडणे, शब्द लेखनामध्ये चुका करणे, अक्षरे एकमेकात मिसळणे, लिहिण्याचा वेग कमी असणे. लिखाण म्हटलं की डिस्ग्राफिया. मग शैक्षणिक उपाय काय? शब्द लेखनाचा वारंवार सराव करून घ्या. अक्षरांची रचना नीट लक्षात आणून द्या. लेखनाऐवजी तोंडी उत्तराचा अवलंब करा. आणि ICT आधारित लेखन साहित्य साधनं पुरवा, जेणेकरून त्यांना मनोरंजक पद्धतीने लेखनाचा सराव होईल. ओके. अध्ययन अक्षमतामध्ये तिसरा दोष आहे डिस्कॅल्क्युलिया. कोणता दोष आहे? डिस्कॅल्क्युलिया. कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन म्हणजे गणितातील अडचण. मग गणित करण्यामध्ये येणारी अडचण डिस्कॅल्क्युलिया. तर बघा, यामध्ये काय होतं? संख्येची ओळख नव्हती. तुम्ही कितीही सांगा एखाद्या विद्यार्थ्याला, त्याला काही संख्या समजतच नाहीत. 1 आणि 9 मधला फरक कितींदा पण समजावून दिला तरी त्यांच्या लक्षात येत नाही. बेरीज वजाबाकीमध्ये गोंधळ निर्माण होतो. गणितीय संकल्पना समजत नाहीत, पाढे लक्षात राहत नाहीत. अशा ज्या त्रुटी असतात, दोष असतात, ते डिस्कॅल्क्युलियामुळे होतात. यावर शैक्षणिक उपाय काय? तर गणित क्रिया आधारित पद्धतीने शिकणे. म्हणजे गणित फळ्यावर लेखन साहित्य घेऊन शिकवण्यापेक्षा
तुम्ही काय करू शकता की तिथं साहित्य घेऊन तुम्ही गणितं शिकू शकता. ओके. त्यानंतर आहे ॲबॅकस, ब्लॉक्स, चित्रांचा वापर करणे, गणितीय खेळ आणि उपक्रम घेणे, लहान टप्प्यामधून शिकवणे, अशा पद्धतीचे उपचार तुम्ही करू शकता. ओके. चला, चौथा अध्ययन अक्षमतेचा प्रकार कोणता आहे बघा. चौथा अध्ययन अक्षमतेचा प्रकार आहे डिस्फेसिया. काय आहे? डिस्फेसिया म्हणजे भाषिक अडचण. याचं वैशिष्ट्य काय? तर बोलण्यात अडचण येते. सलग बोलताना एखादा शब्द चुकीचा जाणे, शब्दाचा उच्चार चुकीचा होणे, योग्य शब्द सापडत नाही. बोलताना आपण विचार करतो थोडा वेळ का कोणता शब्द वापरला पाहिजे. वाक्यरचनेत चुका होतात. भाषिक दुसऱ्याने बोललेलं समजत नाही. त्या आपल्याच भाषेत जरी बोललो तरी ती भाषा समजत नाही. त्याला डिस्फेसिया म्हणायचं. यावर शैक्षणिक उपाय काय? तर भाषा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, वारंवार बोलणे, ऐकणे यावर आधारित उपक्रम घ्यावेत, दृक् श्राव्य साधनांचा वापर करावा, हळूहळू भाषा विकसित करावी. ओके. म्हणजे हे जे अध्ययन अक्षमतेतले दोष आहेत बघा, ते सरावाने, उपचाराने दूर होऊ शकतात. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणि कृती घेणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे नॉन व्हर्बल लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे अशाब्दिक अध्ययन क्षमता. म्हणजे बघा, दृश्य आणि अवकाशीय समज कमी. एखाद्या विद्यार्थ्याला हातात घन घेऊन घनाकृतीचे कडे, पृष्ठभाग, कोपरे समजावून दिलं तरी त्यांना ती घनाकृती लक्षात येत नाही. कारण घन, इष्टिकाचिती ह्या अवकाशीय संकल्पना आहेत. त्या अवकाशीय संकल्पनाच त्यांना समजत नाही आहेत. पुन्हा रेखाचित्रे, नकाशे समजण्यात अडचणी. नकाशातील सूची समजावून द्या, नकाशाच्या दिशा सांगा. काही मुलांना त्या समजत नाहीत, दिशा ओळखता येत नाहीत, कोणत्या दिशेनंतर कोणती दिशा असते हे लक्षात येत नाहीत. याला म्हणायचं अशाब्दिक अध्ययन अक्षमता. सामाजिक संकेत बघा, आता एखाद्या वेळेस हावभाव करून आपण सांगितलं, काहीतरी खुणा केल्या तरी त्या मुलाला त्या खुणांचा अर्थ लक्षात येत नाही. ओके. हे झालं अशाब्दिक अध्ययन अक्षमता. यावर शैक्षणिक उपाय काय? दृक साधनांचा अधिक वापर करा, सामाजिक कौशल्याचं प्रशिक्षण द्या, त्यांना नाटकं घ्या, भूमिका नाट्यामध्ये वारंवार त्यांना घ्या. म्हणजे हावभाव, कृती, चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या लक्षात येतील. प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अध्यापन करायला तर या विद्यार्थ्यांना लक्षात येईल. घनाचे तुम्ही जर तोंडी सांगितलात की घनाचे कडे किती, कोपरे किती लक्षात येणार. तो घन सारखा त्यांना हाताळू द्या, घनाकृती विविध वस्तू त्यांना हाताळू द्या. मग त्यांना ती अवकाशीय संकल्पना, अशाब्दिक अध्ययन अक्षमता त्यांची हळूहळू कमी होईल. ओके. त्यानंतरचा दोष आहे व्हिज्युअल प्रोसेसिंग डिसऑर्डर, दृश्य माहिती प्रक्रियेची अडचण. दृश्य माहिती प्रक्रियेची अडचण. दृश्य म्हणजे दिसणे. बघा, अक्षरे, आकृत्या ओळखण्यात गोंधळ होतो. पुन्हा वाचनात ओळी गाळणे, सलग वाचत असतात आणि पहिल्या ओळीवरून लगेच एक ओळ गाळून मुलगा दुसऱ्या ओळीकडे जातो. त्या कशामुळं होतं? तर व्हिज्युअल प्रोसेसिंग डिसऑर्डरमुळं. आकार, अंतर, रंग समजण्यामध्ये अडचण येते. रंग कितीही सांगा, हा लाल आहे का चॉकलेटी आहे का ऑरेंज आहे, तरी तो ऑरेंजला लाल, लालला ऑरेंज असं तो बदलतो. आकार, इष्टिकाची ती घन, कपाट इष्टिकाची ती आहे म्हणा तरी तो घन आहे असे म्हणेल. म्हणजे आकार ओळखण्यात त्यांना अडचण येते. यावर शैक्षणिक उपाय काय? तर मोठ्या ठळक अक्षरांचे साहित्य वापरणे, रेखांकित वही वापरणे, रंगीत मार्कर, चार्टचा वापर करणे, संगणकीय साहित्याद्वारे मनोरंजक पद्धतीने त्यांना ते लक्षात आणून देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतरचा प्रकार आहे बघा ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर, APD, ऐकण्यातील अडचण. ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर, APD, ऐकण्यातील अडचण. काय अडचण असते बाबा? ऑडिटरी म्हणजे ऑडिओ ऐकण्यात अडचण. बघा, या मुलांना ना ऐकलेली माहिती नीट समजत नाही. ध्वनी शब्द ओळखण्यात गोंधळ होतो. मी सुमन म्हटलं तर त्यांना उमन ऐकायला येतं. म्हणूनच श्रुतलेखनामध्ये त्यांचे दोष आढळतात बघा. म्हणूनच श्रुतलेखनामध्ये ते चुका करतात. ओके.
म्हणजे आपण बोललेले शब्द ध्वनी त्यांना कळत नाहीत. सूचनांचे पालन करण्यात अडचण निर्माण होते त्यांना. मग शैक्षणिक उपाय काय? तर शिक्षकांनी स्पष्ट उच्चार करणे, पुनरावृत्ती करून सूचना देणे, व्हिज्युअल एड्सचा वापर करणे, शांत वातावरणात अध्यापन करणे. या गोष्टी जर केल्या तर नक्कीच त्यांचं जे APD आहे, ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर आहे, ते कमी होण्याची शक्यता असते. ओके. तर आत्तापर्यंत आपण ज्या अध्ययन अक्षमता आहेत त्याचे हे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत. ते एका शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न मी इथं केलेला आहे. बघा, डिस्लेक्सिया म्हणजे वाचन अडचण, यासाठी फोनोटिक्स मोठी अक्षरे वापरा. डिस्ग्राफिया म्हणजे लेखन विस्कळीत, वारंवार सराव तोंडी उत्तरे. डिस्कॅल्क्युलिया गणितामध्ये गोंधळ, आणि यासाठी क्रिया आधारित ॲबॅकसचा वापर करा. डिस्फेसिया बोलण्यात अडचण, भाषातज्ञ दृकश्राव्य साधनाचा वापर करा. नॉन व्हर्बल LD सामाजिक संकेत न समजणे, सामाजिक कौशल्य भूमिका नाट्य यामध्ये सहभाग घेण्यास सांगा. पुन्हा आहे व्हिज्युअल प्रोसेसिंग दृश्य गोंधळ, ठळक अक्षरे रेखांकित वही वापरा. ऑडिटरी प्रोसेसिंग ऐकलेले न समजणे, स्पष्ट उच्चार आणि शांत वातावरणाचा वापर करा. ओके. चला नेक्स्ट बघायचं. नेक्स्ट चलो नेक्स्ट. पुढील प्रकार आहे बघा, प्रकारच्या इथं सारांश दिला आहे बघा. विशेष बालकांना केवळ सहानुभूती नव्हे, इथं स पाहिजे होतं बरं का. अरे पेन रे बाबा. विशेष बालकांना सहानुभूती स पाहिजे होतं नव्हे, तर योग्य शैक्षणिक दृष्टिकोनाची गरज असते. लवकर ओळख म्हणजे त्यांच्या ज्या दोष आहेत त्याच्याकडे आपण लवकर ओळखता आले पाहिजेत. म्हणजे आपल्याला लवकर योग्य साधने पुरवून त्यांच्या क्षमतांचा विकास साधणे आपल्याला सहज शक्य होणार आहे. ओके. चला बघा, पुढील जे प्रकार आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा प्रकार, त्यामध्ये आहे विविधतेत एकता आणि समावेशन समृद्धी. यामध्ये भावनिक आणि वर्तनात्मकदृष्ट्या विशेष बालकांना समजून घेणे आणि सक्षम करणे हा घटक आहे. ओके. चला बघूयात. आठवलं का बघा. कुणाचा सिद्धांत होता हो असा? कोण कमेंट करते सांगा बरं. कुणाचा सिद्धांत होता? आईसबर्गची कल्पना कुणाची होती सांगा बरं. बरोबर, सिग्मंड फ्राईडमध्ये आपण पाहिलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याचं जे दिसण्याचं वर्तन आहे, त्याचं जे वर्तन आहे, त्यांनी दिलेल्या ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत, त्याची असामान्यता आहे, अनुचित वर्तन आहे, त्या वर्तनामागे अबोध मनामध्ये काहीतरी घडलेलं असतं. त्यांनी लहानपणी बालपणापासून काहीतरी अनुभव घेतले असतात, त्याचा पडसाद त्याच्या वर्तनावर पडत असतो. त्याच्या मनात भीती असेल, नैराश्य असेल, एकाकीपणा असेल, अनियंत्रित संताप असेल, आणि तो त्याच्या वर्तनातून त्याच्या प्रतिक्रियातून दिसून येतो. ओके. आता बघा, भावनिक आणि वर्तनात्मकदृष्ट्या विशेष बालक म्हणजे अशी मुले ज्यांच्या भावनिक प्रतिक्रिया, भावना व्यक्त करण्याच्या पद्धती, वर्तन व सामाजिक आचरण हे साधारण मुलांच्या तुलनेत असामान्य, तीव्र किंवा अनुचित स्वरूपाचे आढळते. म्हणजे बघा, आपण त्यांना असं म्हणतो बघा, काय म्हणतो रे बाबा, एकदम हिंसक वृत्तीनं वागतात. त्यांच्या वर्तनामध्ये भावना अतिशय वेगाने ते व्यक्त करतात. त्यांचं जे आचरण आहे ते वेगळ्याच पद्धतीचं असतं. तर ती असामान्य तीव्र स्वरूपाचे असतं. अनुचित म्हणजे उचित नसते त्यांचं वर्तन. तर अशा बालकांना आपण भावनिक आणि वर्तनात्मकदृष्ट्या विशेष बालके असे म्हणतो. ओके. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला भांडण करणे, दुसऱ्या मुलांच्या गच्ची पकडणारे विद्यार्थी असतात बघा. छोट्या छोट्या शब्दावरून भांडायला उठतात. अशा मुलांनाचं वर्तन किंवा भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात. मग यांच्यामध्ये लक्षणाचे 4 प्रमुख समस्या आहेत. पहिली समस्या आहे भावनिक समस्या. पहिली समस्या काय? भावनिक. म्हणजे यांना सतत भीती वाटते, सतत हे विद्यार्थी घाबरतात, रडण्याचे प्रमाण जास्त असते, आत्मविश्वास कमी असतो आणि कायम उदास आणि नैराश्य असतात. दुसरी समस्या आहे वर्तनात्मक समस्या. इथं बघा, आक्रमकपणे वागतात, मित्रांवर हल्ला करतात,
वर्गात शिस्तभंग करतात, खोटे बोलतात, चोरी करतात, सतत विरोधी वृत्ती ठेवतात. याला म्हणायचं वर्तनात्मक समस्या. तिसरा आहे शैक्षणिक समस्या. या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नसतो, लक्ष विचलित होते, गुण कमी पडतात. कितीही वारंवार एखादी गोष्ट शिकवा त्यांना लक्षात येत नाही, कारण ते एकाग्रच होऊ शकत नाहीत. चौथी समस्या असते सामाजिक समस्या. हे जे विद्यार्थी असतात ते मित्र बनवण्यात अपयशी ठरतात, गटात मिसळत नाहीत, एकटं एकटं राहतात, शाळा वर्गात अनुशासन म्हणजे शिस्त पाळत नाहीत आणि त्यांना कोणी शिस्त लादलेली सुद्धा यांना आवडत नाही. ओके, ह्या झाल्या 4 प्रकारची लक्षणं. बघा, यांचा जो शोध आहे, या मागचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. मग यांच्या कारणांचे 4 स्तर आहेत बघा. कोणते स्तर आहेत बघा. सामाजिकीकरण करायचं म्हणजे काय करायचं बाबा, करण नाही आहे इथं. सामाजिक कारणे कोणती आहेत बघा. त्यांच्या या वर्तनामागे सामाजिक कारणे काय आहेत, तर मित्रांचा गैरप्रभाव, त्यांची गरिबी, गुन्हेगारी वातावरण. जर त्यांनी गरिबी घरातले असतील, त्यांनी झोपडपट्टीमध्ये वगैरे राहणारे असतील, वातावरणात तशाच प्रकारचं वातावरण असेल, मित्र गैरप्रकारचे असतील, तर त्यांच्या वर्तनामध्ये ते दोष दिसून येतो. मानसिक कारण कोणतं आहे, तर न्यूनगंड, आत्मविश्वासाचा अभाव आणि सतत अपयश. एखाद्या बालकाला सतत अपयश येत असेल तर त्याचा आत्मविश्वास कमी होतो, न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यांना भावना आणि वर्तनात अतिरेकपणा दिसून येतो. तिसरं कारण आहे कौटुंबिक कारणे. पालकांमधील वाद, दुर्लक्ष करणे, कठोर शिक्षा, प्रेमाचा अभाव. एखादे पालक बालकाला खूप कठोर शिक्षा करतात, त्याचा वाईट परिणाम बालकाच्या मनावर होतो आणि आई वडील सतत भांडत असतात, त्यामुळे सुद्धा त्या बालकाच्या वर्तन आणि भावनावर त्याचा परिणाम होऊन त्यामध्ये दोष निर्माण होतात. चौथं कारण आहे सामाजिक कारण. मित्राचा गैरप्रभाव, गरिबी, गुन्हेगारी वातावरण आत्ता आपण पाहिलेलं आहे. ओके, कारणे पाहिली आता आपण, त्यावर उपाययोजना बघूयात. आपण काय उपाय करता येतील बघूयात. तर भावनात्मकदृष्ट्या आणि वर्तनात्मकदृष्ट्या अतिरेकी किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकांवर काय उपाय करता येतील. पहिला आहे मानसशास्त्रीय उपचार. मग तुम्ही समुपदेशन करू शकता, एखाद्या मानसशास्त्रज्ञाला बोलू शकता. मग त्याला भावनिक संतुलनासाठी खेळ, कला, संगीत थेरपी अशा साधनाचा वापर करू शकता. शैक्षणिक उपायामध्ये काय येईल, विशेष शिक्षण पद्धतीचा वापर करायचा, वैयक्तिक लक्ष द्यायचं, जाणून बुजून त्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायचं, सकारात्मक प्रोत्साहन द्यायचं त्या विद्यार्थ्याला, छोट्या छोट्या कृतीला त्याला सकारात्मक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. वर्तनात्मक उपाय काय बघा, चांगल्या वर्तनासाठी त्याला बक्षीस देणे, चुकीच्या वर्तनासाठी सौम्य किंवा सुधारात्मक पद्धतीची शिक्षा देणे, सामाजिक कौशल्य विकसित करणे हे गरजेचं आहे. कौटुंबिक उपाय काय आहे, तर बघा, त्या कुटुंबाशी बोला, कुटुंबातल्या पालकांनी सुद्धा प्रेमळ संवाद साधायचा, घरातील वातावरण सुरक्षित ठेवणे, पालकांनी सुद्धा शिक्षण घ्यायला पाहिजे, कारण शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होत असतो असं म्हणतात. नंतर आहे वैद्यकीय उपाय. आवश्यक असल्यास औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे, हे वैद्यकीय उपचारसुद्धा करणे गरजेचे आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता. तर बघा, आत्तापर्यंत आपण काय करू शकतो ते पाहिलं. आता शिक्षकाची बहुआयामी भूमिका कशी असायला पाहिजे बघा. शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे नव्हे, तर त्यांना मुलांच्या क्षमता आणि गरजा ओळखून ज्ञान देणारे असले पाहिजेत, मार्गदर्शक असले पाहिजेत. कसे अध्यापन पद्धतीमध्ये लवचिकता ठेवून मार्गदर्शन केलं पाहिजे, सुरक्षित आणि सहाय्यक वातावरण दिलं पाहिजे, पालक आणि आधारस्तंभ म्हणून तुम्ही विद्यार्थ्यासाठी कार्य केलं पाहिजे. ओके, बघा, तर तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा असं बदलाचं इंजिन करू शकता. यामध्ये योग्य शिक्षण योजना तुम्हाला आखायची आहे आणि सामाजिक भावनिक विकासाला प्रोत्साहन द्यायचं आहे, प्रेरणा द्यायची, त्यांचं सबलीकरण करायचं, स्वयंसमर्थन करायचं, स्वावलंबन आणि सकारात्मक भविष्य घडवायचं आहे. पालकांशी संपर्क साधून त्यांच्याशी समन्वय साधायचं, वेगवेगळ्या प्रकारचे समुपदेशक असतील अशा तज्ज्ञांचा सल्ला घेणे, सहकार्याशी सहयोग करणे, शाळा प्रशासनाशी समन्वय साधणंसुद्धा गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दृष्टिकोन बदलणे. तर बघा,
चुकीचा दृष्टिकोन काय, केवळ त्याच्या मर्यादावर भर देणे, तो तसाच आहे, तो असाच आहे, असं त्याच्या मर्यादा न सांगता योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. त्यांच्या सामर्थ्यावर, त्याच्या अनन्य दृष्टिकोनावर, समाजातील त्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित पाहिजे. जर तुम्ही विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सहानुभूती दाखवलात, आदर दिलात, योग्य समज दिलात, तर केवळ ते व्यक्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचे आहे. एक उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे बघा. एक शिक्षक म्हणून आपल्या वर्गावर्गात एक उज्ज्वल भविष्य घडत आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार वाढण्याची संधी मिळाली तर ते केवळ त्यांचेच नव्हे तर संपूर्ण मानवतेचे भविष्य उज्ज्वल करू शकते. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण जवळपास मला वाटतं की आपण 1.25 तास ते 1.5 तास आपण पाहत आहोत. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा हा घटक मी तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण केलेला आहे. तर आपण पुढील व्हिडिओ अंतर्गत या घटकावरील प्रश्नोत्तरे पाहूयात, जेणेकरून या घटकामध्ये काही गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाल्या नाहीत तर त्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून क्लिअर होतील. ओके, चला तर हा व्हिडिओ पूर्ण ऐकणाऱ्यांचे सर्वांचे अभिनंदन आणि तुम्ही ऐकणाऱ्यांसाठी टीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. जे मन लावून अभ्यास करतात ते नक्कीच TETमध्ये यश प्राप्त करतात आणि तुमच्या यशात आमचा खरा आनंद दडलेला आहे. ओके, थँक्यू.